अनुभवात आहे सुरुवात आहे आपली. येणाऱ्या भविष्यात आपला हा लढा खूप मोठा अधिकारी खाली आला आणि जनता ही सार्वभौम आहे हे लक्षात आली पाहिजे. तो जनतेचा सेवक आहे हे लक्षात आलं पाहिजे. या उद्देशाने अधिकारी हा आमच्यासाठी तो सेवक आहे. तो काय अधिकारीच्या इथं जमणार या उद्देशाने आपलं एक काम. तर मला एवढंच म्हणता आहे तर आता आम्ही 23 तारखेला एक अग्रणी बँकेची बैठक आहे. त्या नेमका कशासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता आणि किती लोक उपस्थित होते आणि बँक अधिकाऱ्यांनी सदरी मोर्चाबद्दल काय म्हणले आपल्याला? आम्ही युवा हक्क संघर्ष समिती या संघटनेतर्फे आम्ही हा मोर्चा काढला होता. स्पेशली सुशिक्षित बेरोजगार लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी इथं आम्ही सर्वजण जमलेलो आहोत. त्यामध्ये मुख्य मुद्दा म्हणजे CMEGP, PMEGP आणि मुद्रा लोन यांच्या अंतर्गत जे काही लोन देण्यात येतात त्याच्यामध्ये जे काही घोटाळे होतात, जे काही प्रॉब्लेम्स होतात, जे लोन त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे ते लोन पोहोचू देत नाहीत. बँक अधिकाऱ्यांची जी मनमानी आहे ती सगळी आता सध्या होत आहे. त्या मनमानीच्या विरोधात आम्ही हा मोर्चा काढला होता, जेणेकरून की आम्हाला न्याय मिळावा यासाठी आम्ही इथं जमा झालो. आणि जिल्हा अग्रणी बँकेचे जे डिस्ट्रिक्ट मॅनेजर आहेत ते अनिल गचके साहेब, आम्ही त्यांच्याशी जाऊन भेटलो, त्यांना निवेदन दिलं आणि त्याबद्दल त्यांनी आम्हाला एक शाश्वती दिली की आम्ही त्याच्यावर चांगल्या प्रकारे विचार करू. 23 तारखेला मीटिंग ठेवलेली आहे कलेक्टर ऑफिसला. त्यामध्ये कलेक्टर साहेब, खासदार चव्हाण साहेब आणि बाकीचे जे काही उपस्थित राहील त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्हालासुद्धा त्यांनी आमंत्रण दिलेलं आहे. आणि त्या आमंत्रणामध्ये त्या बैठकीमध्ये आमचे जे काही प्रश्न आहेत तिथं मांडायला सांगितले, त्यावर त्यांनी त्याच्यावर तोडगा काढू याची आम्हाला शाश्वती दिली. आणि आम्ही त्याच्यासाठी हा आम्ही मोर्चा आयोजित केला होता. तो मोर्चा आता झाली जिल्हा अग्रणी बँकेवर काही मांडला. त्यामध्ये कार्यक्रम CMEGP, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, PMEGP अशा योजना आणि मुद्रा योजना, स्टँडअप योजना ह्या योजनेची अंमलबजावणी होत नाही. फक्त योजना ह्या कागदपत्री दिसतात. यासंबंधी आम्ही निवेदन दिलं की ह्या योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, त्यांना लाभ मिळाला पाहिजे आणि त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. ह्या उद्देशाने आम्ही हा मोर्चा इथे आयोजित केला होता. तो मोर्चा आमचा यशस्वी झालेला आहे. तर आमची सरकारकडे किंवा जिल्हा अग्रणी बँकेकडे एवढीच मागणी आहे की बाबा सुशिक्षित बेरोजगार बांधवाला काही करून तुम्ही रोजगाराची संधी उपलब्ध करून द्या, त्यांचे कर्ज प्रस्ताव मंजूर करा आणि त्यांना एक रोजगाराची संधी द्या. कारण त्याला डावळला तर येणाऱ्या काळामध्ये बेरोजगार बांधव चोऱ्या दरोडे केल्याशिवाय राहणार नाही, आतंकी आणि नक्षली प्रवृत्ती निर्माण होईल. यासाठी माझी एकच मागणी आहे की बेरोजगार बांधवाला तुम्ही पाठीशी नका घालू, तर त्यांना रोजगाराची संधी द्या आणि त्यांच्या योजनेची अंमलबजावणी करून त्यांना कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांना रोजगार द्या, एवढी आमची प्रमुख मागणी होती.